आणि हमी भावाची सक्ती करणारा कायदा करणं हा काही उपाय असू शकत नाही. MSP गॅरंटीचा कायदा करावा अशी मागणी त्यावेळेस नरेंद्र मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना पंतप्रधान मनमोहन सिंग त्यावेळेस तत्कालीन मुख्य पंतप्रधान होते त्यांच्याकडे केलेली होती. तर मग शेतकऱ्यांनी नेमकं घोडं काय मारलंय? शेतकऱ्याच्याच वेळेस आले की कसं काय आर्थिक कारण तुम्हाला सुचतं? एका पिकाला मात्र अशी गॅरंटी आपल्याकडे आहे, ते म्हणजे ऊसाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी असा एक कायदा केला होता की महाराष्ट्रात MSP म्हणजे हमी भावानं खरेदी करण्यात येईल. त्यामुळे सरकार फक्त 2च पिकांची सातत्याने मोठ्या प्रमाणात खरेदी करतं आणि अन्न महामंडळ आता पांढरा हत्ती झालं. हमी भाव खरेदीचा फेरविचार करावा. मग व्यापाऱ्यांनी विरोध का केला? शेतकऱ्याची अवस्था काय होईल? घरकाना घाटकाची अवस्था होईल. आता याच्यातनं मार्ग तर काढावा लागेल ना काही ना काहीतरी. 40 ते 50% शेतीमालाच्या खरेदी विक्रीचा जो व्यवहार आहे ते असे लोक करतायत की ज्यांच्याकडे लायसन्सच नाही अधिकृत. सरकार आपला शब्द पाळत नाही, सरकारची नियत साफ नाहीये. मग शेतमालाची खरेदी विक्री करणं हे काही सरकारचं काम नाही. सर आता हे सगळं विश्लेषण मी ऐकलं. प्रश्न असा आहे की मग आता याच्यावरती जे काही चाललं आहे हा सगळा गदारोळ, याच्यावरती एक हमी भावाची मागणीच योग्य आहे ना? कारण की आता याच्यातनं मार्ग काढायचा असेल तर मार्ग तर काढावा लागेल ना. की किती दिवस असं पेटतंय विजतंय चालतंय, त्याच्यापेक्षा सरकारनं हमी भाव देऊन टाकावा शेतकऱ्यांना. अनेक लोकांचं म्हणणं असं आहे की बाबा हे एका दिवसाचं काम आहे. जसं आपण मराठा आरक्षणाचा कायदा करून टाकला, कोर्टात टिकेल की नाही ते पुढचं गोष्ट आहे. तसं सरकारने एक विधेयक आणावं, सगळ्या पक्षांचा त्याला पाठिंबा असेल आणि हमी भाव गॅरंटीचा कायदा करून टाकावा. पण हे आपल्याला जेवढं वाटतं तेवढं सोपं नाहीये. आणि ह्या शेतकऱ्यांचा प्रश्न बरोबर आहे, त्यांचा आजार बरोबर आहे, पण त्याची जी मागणी आहे हे तापाचं लक्षण आहे, म्हणजे आजाराचं लक्षण आहे. म्हणजे एखादा माणूस एखाद्या रोगाने आजारी आहे आणि त्याच्यामध्ये त्याला ताप येतोय, पण आपण त्या तापावर उपचार करायचा का त्या मूळ आजारावर उपचार करायचा? तर मूळ आजार हा काय हमी भाव गॅरंटी कायदा नाहीये, हा नाहीये. तर ह्यांची मागणी ज्याच्यामुळे येते, कशामुळे मागणी येते की बाबा हे आजाराचं किती तीव्रता आहे हे त्या मागणीतून जाणवतं. पण मूळ आजारावर उपचार करायला पाहिजे. हमी भावाची सक्ती करणारा कायदा करणं हा काही उपाय असू शकत नाही. कशामुळे? म्हणजे आता मुद्दा इथंच आहे सर की शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे की बाबा आम्हाला तुम्ही एकीकडे आमच्या शेतमालाचे भाव पाडता, दुसरीकडे काहीतरी पॉलिसी 19-20 करता, ह्या बोटावरचा तुका त्या बोटावर करता, मग आम्हाला काय द्या ना आमच्या हमी भावाची. म्हणजे आम्हाला जो हमी भाव मिळेल आमच्या शेतमालाला त्याला कायद्याचं संरक्षण द्यायला तुम्हाला प्रॉब्लेम काय अडचण आहे नेमकी? आणि हे असं कसं की हे न पटणार किंवा अव्यवहारिक आहे असं, म्हणजे अनेक जणांचा असा आक्षेपच आहे की हे अव्यवहारिक आहे बाबा. मग शेतकऱ्यांची मागणी का म्हणजे चुकीची आहे का? कशी काय चुकीची आहे? शेतकरी मागणी करते त्यांच्या ठिकाणी बरोबर आहे, परंतु त्यांची मागणी चूक आहे. ती कशी? मग आता हे जरा विरोधाभास वाटत. आंदोलन करताय त्याला एक नैतिक आधार आहे, परंतु ती मागणी करतात ते अव्यवहारिक आहे किंवा चूक आहे. शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे की आम्ही हे मागणी जी करतोय ती तुम्ही जे दिलेलं आश्वासन आहे ते पूर्ण करा अशी आमची मागणी. म्हणजे आश्वासन कधी दिलेलं होतं तर 2014च्या इलेक्शनमध्ये स्वामीनाथन आयोगाचा रिपोर्ट आम्ही लागू करू, आणि त्याच्यामध्ये हा क्लॉज होता की याला लिगल गॅरंटी द्यावी आणि C2 खर्चाच्या 1.5 हमी भाव द्यावा. हे मुख्य ह्याच्यावरती मोदी निवडून आले आणि ती मागणी तुम्ही मान्य करा हे होतं. आणि 3 कृषी कायदे मागे घेताना मोदींनी जे काही भाषण केलं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आम्ही ह्याच्यासाठी पावलं उचलू. म्हणजे 3 कृषी कायदे मागे घेताना तुम्ही जी आश्वासनं दिलेली होती ती पूर्ण करा अशी शेतकऱ्यांची मागणी. आणि तिसऱ्या ह्याच्यामधलं एक इंटरेस्टिंग गोष्ट जी आहे की जी मी पहिल्यांदा सांगितलं होतं की जे मनमोहन सिंग काळाच्या सरकारच्या काळामध्ये पण अशी मागणी झालेली होती. तर एक कन्झ्युमर अफेअर्स मिनिस्ट्री जी आहे त्यांनी एक वर्किंग ग्रुप तयार केला होता आणि त्या वर्किंग ग्रुपचे अध्यक्ष होते त्यावेळेसचे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी. ही गोष्ट आहे 2010ची साधारण. आणि ह्या वर्किंग ग्रुपनी एक वर्षभर अभ्यास करून एक रिपोर्ट सादर केला. हा रिपोर्ट कोणाला सादर केला तर मनमोहन सिंग त्यावेळेस पंतप्रधान होते. MSP जे आहे त्याला लिगल गॅरंटी द्यावी, म्हणजे थोडक्यात दुसऱ्या भाषेमध्ये MSP गॅरंटीचा कायदा करावा अशी मागणी त्यावेळेस नरेंद्र मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना पंतप्रधान मनमोहन सिंग त्यावेळेस तत्कालीन मुख्य पंतप्रधान होते त्यांच्याकडे केलेली होती. आता शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे की त्यावेळेस तुम्ही म्हणता की मनमोहन सिंग अकार्यक्षम होते किंवा त्यांना शेतकऱ्यांचं काही पडलेलं नव्हतं, आम्ही सत्तेवर आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांचं कोट कल्याण करू असं हे म्हणून तुम्ही मतं मिळवली ना. आता तुम्ही मुख्यमंत्री म्हणून जी मागणी त्यावेळेस पंतप्रधानांकडे केली होती, आता तुम्ही त्या खुर्चीमध्ये तुम्ही स्वतः बसलेला आहे, मग तीच मागणी तुम्हाला मान्य करण्यात अडचण काय असं शेतकऱ्यांचा युक्तिवाद आहे. युक्तिवादाच्या पातळीवरती हे बरोबर आहे, परंतु कुठलंही सरकार जर सत्तेवर आलं तर हे हमी भावाची सक्ती करणारा जो कायदा आहे हे करणं अव्यावहारिक आहे. ह्याची अनेक काही कारणं आहेत. तर आता एका पिकाला मात्र अशी गॅरंटी आपल्याकडे आहे, ती म्हणजे ऊसाला.
तर उसाला केल्यानंतर तुम्ही म्हणाल की बाबा उसाला शक्य आहे आणि बाकी पिकांना काय पिकाला शक्य कसं नाही. काय? मला तेच विचारायचं होतं. कारण उसाचे शेतकरी मग श्रीमंत शेतकरी आहेत, ते लाडवलेले शेतकरी आहेत, मग त्यांच्यासाठी तुम्ही हे सगळं करून ठेवलं. हे पण गॅरंटी आमच्या कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांना नाही यांना नाहीये असं कसं? ऊसाच्या शेतकऱ्यांमध्ये आणि बाकी शेतकऱ्यांमध्ये काय फरक आहे? तर ऊस हे पीक जे आहे की ज्याला पुढे मार्केट लिंकेज डेव्हलप आहे. म्हणजे ऊस पिकवून तुम्ही ते तोडणी करून घरात 2-2 वर्ष नाही ठेवू शकत. हा म्हणजे तोडलं की कारखान्याला रेट कमी पडले, रेट वाढल्यावर विकू म्हणून. तर हे ऊस शेतकरी कधी लावतो की ज्यावेळेस तिथं साखर कारखाना आहे. म्हणजे एक प्रकारचं ते इन्फॉर्मल कागदावर नसलेले कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच आहे ना. हो, की तुम्ही ऊस लावणार आणि तुमचा ऊस तोडून कारखान्याने नेणार आणि सरकारने जी FRP ठरवली, म्हणजे ह्याला लिगल गॅरंटी काय, तर ते FRP जे आहे. इतर पिकांना MSP असते, मिनिमम सपोर्ट प्राइस. ऊसाला मात्र फेअर अँड रेम्युनेटरी प्राइस असते, म्हणजे त्याला म्हणतो रास्त आणि किफायतशीर दर असं त्याला म्हणतो. FRP देणे कायद्याने बंधनकारक आहे. ते कोणावर बंधनकारक आहे? साखर कारखान्यावर बंधनकारक आहे. म्हणजे जर एखाद्या कारखान्याने FRP दिली नाही तर त्या कारखान्याची मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार सरकारला आहे. म्हणजे इथं ऊसाला ते कायदेशीर संरक्षण आहे FRP. त्या अर्थाने आपण म्हणू शकतो की बाबा ऊसाला जे काही हमी भाव आहे त्याला त्याचा कायदा आहे. पण हे जर FRP दिली नाही तर कारवाई कोणावर होते? त्या कारखान्यावर होते. ज्या पिकांना असं मार्केट लिंकेज डेव्हलप आहे त्या पिकांमध्येच आपण असं सक्ती करू शकतो किंवा त्याचं इम्प्लिमेंटेशन करू शकतो. सरकार किती पिकांना MSP जाहीर करतं? 23 पिकांना जाहीर करतं. ह्या 23 पिकांपैकी जे MSP जाहीर करतं म्हणजे काय करतं? तर सरकारने दिलेले प्रशासकीय आश्वासन आहे की हे 23 पिकं तुम्ही लावा, त्या 23 पिकांची अमुक अमुक MSP आहे आणि ह्या MSP खाली जर रेट गेले तर ती सरकारची जबाबदारी की ती खरेदी करू. परंतु ती काही कायदेशीर बंधन नाही. म्हणजे मागणी कशाची होती की कायदा करा, कायदा केला म्हणजे सरकारवर ते बंधन येईल. बरोबर. आता हे फक्त प्रशासकीय आश्वासन आहे आणि हे आश्वासन सरकार कुठल्या पिकांबद्दल पाळतं? तर भात आणि गहू, जसं आपण डिस्कस केलं की अन्न सुरक्षेचा प्रश्न होता, त्यामुळे भात आणि गव्हाची खरेदी करतं. आणि म्हणजे सातत्याने आणि मोठ्या प्रमाणावर खरेदी करणारी हे 2च पीक आहेत. त्याच्यामुळे मग मध्ये शांतकुमार कमिटीने जो रिपोर्ट दिला होता की देशातल्या 6% लोकांनाच हमीभाव खरेदीचा फायदा होतो आणि त्याच्यातले 84% शेतकरी हे पंजाब आणि हरियाणामधले आहेत. अरे बापरे. त्याच्यामुळे हे पंजाब आणि हरियाणामधले शेतकरी आंदोलनात आहेत. बाकीचे महाराष्ट्रातले इतर ठिकाणचे शेतकरी नाहीत, कारण इथं हमीभावाने खरेदीच होत नाही ना. त्याच्यामुळे सरकार फक्त 2च पिकांची सातत्याने मोठ्या प्रमाणात खरेदी करतं आणि बाकीचं कापूस आहे, तेलबिया आहेत किंवा कडधान्य आहेत ह्याची कधीतरी खरेदी करतं आणि ती काही इतक्या मोठ्या प्रमाणात नसते की जे सरकार शेतकऱ्यांना हमी मिळावी. तर आता इथं प्रश्न आहे की समजा आपण हमीभावाचा कायदा लागू केला तर सरकार ह्या सगळ्या पिकांची खरेदी करणार आहे का? करेल ना, काय प्रॉब्लेम आहे? करेल. आता ज्यावेळेस तुम्हाला अनुभव आला असेल किंवा सोयाबीनचे रेट खाली गेले, कापसाचे रेट खाली गेले, किंवा सगळ्यात क्लासिक उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी सांगितलं की बाबा तूर पिकवा, कारण पंतप्रधानांनी सांगितलं देशात तुटवडा आहे. त्यावेळेस तुमचं दाना खरेदी करू असं आश्वासन दिलेलं होतं. ते खरेदी करू शकले का? तर नाही करू शकले. ह्याच्यामधले म्हणजे त्यांनी आश्वासन दिलं ते पाळलं नाही ह्याच्याबद्दल त्यांच्यावर टीका करणं योग्यच आहे. परंतु माझ्यामध्ये कुठलंही सरकार जरी आलं तर सगळ्या पिकांची खरेदी करू शकत नाही, कारण त्यासाठी 2 प्रकारची तयारी लागते. एक तुमची आर्थिक ताकद तेवढी लागते आणि दुसरं तुमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर तेवढं पाहिजे. तर कुठल्या सरकारकडे एवढी आर्थिक ताकद असू शकत नाही. सर, आता तुम्ही आर्थिक ताकदीचा मुद्दा काढलाय. तिकडं उद्योगपतींना रातोरात कितीच्या किती अफाट असे पैसे कर्जमाफीच्या नावाखाली माफ केले जातात. मग आम्ही शेतकऱ्यांनीच काय घोडं मारलंय? जर ते आर्थिक कारण असेल तर मग शेतकऱ्यांनी नेमकं घोडं काय मारलंय? शेतकऱ्याच्याच वेळेस आले की कसं काय आर्थिक कारण तुम्हाला सुचतं की आता हे काही जे बडे उद्योगपती आहेत त्यांचे कर्ज माफ करून टाकले. शेतकऱ्यांचे कर्ज माफी करायला मात्र देशाची अर्थव्यवस्था लगेच संकटात येते. म्हणजे हमी भावांना खरेदी करण्याचा कायदा करा म्हटलं की पहिल्यांदा तोच मुद्दा आहे. परंतु इथं मुद्दा काय आहे की ह्या शेतकऱ्यांचे ह्या बड्या उद्योगपतींची कर्ज राईट ऑफ केली, म्हणजे एक प्रकारे माफच केली. आणि कॉर्पोरेट टॅक्स जो आहे तो त्यांचा कमी केला. त्याच्यातनं पण काही लाख करोड रुपयांचा सरकारला तोटा सहन करावा लागला. हे तुम्ही कॉर्पोरेट सेक्टरसाठी करताना शेतकऱ्यांसाठी का करत नाही? हे बरोबर आहे, पण ह्याच्यामध्ये आपलं लॉजिक काय पाहिजे की बाबा कॉर्पोरेट सेक्टरसाठी किंवा बड्या उद्योगपतींसाठी तुम्ही इतके जो खर्च करताय त्या प्रमाणामध्ये खर्च तुम्ही शेतीवरती करा. पण त्याचं जे काही व्हॉल्यूम आहे, आता हे सरकारला सगळ्या शेतीमालाची खरेदी करण्यासाठी किती पैसे लागतील ह्याच्यामध्ये अनेक वाद आहेत. काही जण म्हणतात एवढे पैसे लागणारच नाहीत, काही जण म्हणतात इतके पैसे लागतील की सगळं अर्थव्यवस्थेचं हे होऊन जाईल, विस्कळीत होऊन जाईल. तर हा अर्थशास्त्राचा विषय आहे की नेमके किती पैसे लागतील. परंतु ह्याच्यामध्ये लॉजिक जरी आपण समजून घेतलं तरी कुठल्याही सरकारला हे शक्य नाहीये आणि जगातल्या अनेक देशांनी असे प्रयोग करून झालेले आहेत आणि त्याचे गाळात गेलेले आहेत. सरकार गाळात गेले आणि तिथले शेतकरी पण गाळात गेले. आता ह्याचं आपण बेसिक लॉजिक जर आपण बघितलं की बाबा गहू आणि तांदूळ खरेदी करायला सरकारची आता दानादान उडालेली आहे.
त्याच्यामुळे सरकारला आता काय म्हणजे कायदे आणले ते कशासाठी आणले? अन्न महामंडळ हे तोट्यात आहे. अन्न महामंडळ का तोट्यात आहे? कारण अन्न महामंडळ जे शेतकऱ्यांकडनं ज्या किमतीला खरेदी करतं त्या किमतीला ते रेशनवर विकत नाही ना. रेशनवर तुम्ही 2 आणि 3 रुपयांनी विकता, म्हणजे मधला जो डिफरन्स आहे तो सरकारला अनुदान म्हणून त्यांना द्यावं लागतं. तर अन्न अनुदानाची रक्कम वाढली, ते सरकार वेळेवर देत नाही, त्याच्यामुळे ते कर्जबाजारी झाले आणि अन्न महामंडळ आता पांढरा हत्ती झालंय. मग ते अन्न महामंडळाचं झंझटच नको, हे सरकारी खरेदीच नको आता, कारण आपल्याला गहू तांदळाची एवढी गरज नाहीये. मग बाकीच्या कॉर्पोरेटनी केली, कंपन्यांनी केली, खाजगी लोकांनी केली तरी ते देशाचं भागू शकतं. ह्या लेवल निष्कर्षाला सरकार आलं. म्हणजे अन्न महामंडळ आपण विभाजन करून टाकू असं सरकारने ठरवलं होतं, पण ते बॅकफायर झालं, तो प्रयत्न फसला. पण 2014 मध्ये त्यांनी भाजपचे जे खासदार होते शांताकुमार यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमली की अन्न महामंडळाची पुनर्रचना करण्यासाठी. तर त्या कमिटीने अनेक शिफारसी केल्या, म्हणजे स्वामीनाथन आयोगाने अनेक शिफारसी केल्या, पण त्यातली एकच शिफारस आपल्याला माहिती. तशी शांताकुमार कमिटीने अनेक शिफारसी केल्या, पण त्याच्या बाकीच्या शिफारसींकडे दुर्लक्ष केलं आणि त्याच्यामध्ये एक शिफारस होती की हमीभाव खरेदीचा फेरविचार करावा. ती शिफारस मध्ये सरकारने उचलून धरली. नाही, फेरविचार करावा म्हणजे काय नेमकं? म्हणजे हे बंद करावं. ओके, बंद करा किंवा ह्याच्यामध्ये काही पर्याय शोधावेत. हा, ओके, असं ती शिफारस होती. मग सरकारने ठरवलं की आपण त्या दिशेने पावलं उचलायची. मग सरकार ह्याच्यातनं बाहेर पडेल आणि मग खाजगी खरेदीदार किंवा जे बड्या कंपन्या आहेत, देशी विदेशी किंवा कॉर्पोरेट्स आहेत, त्यांनी या खरेदीमध्ये उतरावं. मग ह्या खरेदीमध्ये उतरण्यासाठी मग आताचे जे कायदे आहेत त्यांचा अडसर होत होता, म्हणून नवीन कायद्यांचा गाड घातला आणि नवीन कायद्यामध्ये असं तरतूद केली की बाबा हे खरेदी करू शकतील, पण त्यांना हमी भाव द्यायचं बंधन नाहीये. म्हणजे मूळ जे सपोर्ट होता शेतकऱ्यांना, जो मूळ सपोर्ट होता की हमी भावाने खरेदीची तुमची हमी आहे किंवा गॅरंटी आहे, ती गेलीच नाही ह्याच्यातनं, म्हणून तो विरोध होता. म्हणजे मग सरकारला गहू तांदळाच्या खरेदीतूनच बाहेर पडायचं होतं. तर ह्याच्यावर तुम्ही आणखी बाकीच्या 23 पिकांचं जर ओझं लादलं तर ते सरकार मान्यच करणार नाही. आणि अर्थशास्त्राच्या ह्याच्याप्रमाणे हे काय सरकारचं काम नाही हे खरेदी करणं, शेतमालाची खरेदी करणं. समजा तुम्ही असं मान्य केलं की सरकारकडे पैसे आले किंवा सरकारने असं ठरवलं की आपण सगळे कामं आता स्थगित करून टाकू आणि फक्त शेतमाल खरेदी आपण करू, तर तेवढी एक तर आर्थिक ताकद सरकारकडे नाहीये आणि दुसरं तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर तुमच्याकडे आहे. म्हणजे खरेदी करायचं म्हटल्यानंतर ते गोदाम आहेत, ते साठवण्याच्या सुविधा आहेत, कोल्ड स्टोरेज आहेत, परत लॉजिस्टिकचे जे यंत्रणा आहे, वाहतूक आहे, दळणाच्या सुविधा आहेत, त्या तुमच्याकडे आहेत का? तर त्या नाही आहेत. म्हणजे आत्ताची जी काही तुम्ही MSPनी खरेदी करता त्यासाठी सुद्धा यंत्रणा पुरेशी पडत नाही. मग ह्या सगळ्या 23 पिकांची खरेदी करायची असेल तर तुम्ही ते करू शकत नाही. म्हणजे मुळात प्रॅक्टिकली ते करू शकत नाही, आर्थिक ताकद नाहीये आणि दुसरं तुमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये. समजा तुम्ही आटापिटा करून करायचं जरी ठरवलं तर सरकार हे खरेदी करणार, त्याचं करणार काय पुढं? सरकारकडे अशी काही प्रक्रियेची यंत्रणा आहे का की समजा आता आपण तेलबिया खरेदी केल्या, समजा आपण सोयाबीन खरेदी केलं किंवा भुईमुग खरेदी केलं, सरकार काय करणार ते खरेदी करून? ते तेल तयार करणार का? त्याचं काहीतरी करेल ना, का नाही? तेवढी यंत्रणा आहे का? खाद्यतेल उद्योगाची जी काही यंत्रणा आहे, जे काही खाजगी उद्योग त्याच्यामध्ये आहेत ना, सरकार नाहीये, तर ते सरकारचं काम आहे का मुळात? आणि सरकार समजा हे खरेदी केलं, त्याच्यावर प्रक्रिया करून आम्ही तेल तयार करून विकू, अशा प्रकारची यंत्रणा आहे का? ते नाही. आणि तो ही यंत्रणा उभी करेपर्यंत किंवा तो आधीचा जो माल आहे तो हे करेपर्यंत पुढचं सीझन येतो. मग सरकार काय करतं, जे का तुमच्याकडनं तेलबिया खरेदी केलं ते बाजारात विकणार ना, खुल्या बाजारात, की जेणेकरून तुम्हाला गोदामामध्ये जागा पाहिजे. मग ते कुठल्या रेटला विकणार? जे तिथे कमी याच्यात आहे. सरकार डिस्ट्रेस सेलिंग करणार, बरोबर, की आपल्याला गोदाम रिकामी करायची, त्याच्यामुळे आपण कमी किमतीला विकणार. हे कधी विकतात ते? ज्यावेळेस शेतकऱ्यांचा पुढचा सीझनचा माल बाजारात येणार असतो, काढणीला येणार असतो, त्यावेळेस ते विकतात. म्हणजे तुमचं सोयाबीन ऑक्टोबरला बाजारात येणार आहे, त्यावेळेस सरकारचा माल जर स्वस्तातला बाजारात आला तर रेट पडणार का वाढणार? पडणारच. म्हणजे सरकारने जी खरेदी केली तर शेतमालाचे दर वाढण्याची पडतील. अच्छा, हे ह्याच्यातली गेम आहे. कारण सरकारकडे तशी यंत्रणा नाही की याच्यावर प्रक्रिया करून हे करणं. आणि कुठलं सरकार करू शकत नाही जगातलं की बाबा सगळ्या पिकांचं प्रक्रिया करून त्याचे फायनल प्रोडक्ट आम्ही ग्राहकांना विकू, असं नाही करू शकत. त्याच्यामुळं प्रॅक्टिकली हे शक्य नाही की 23 पिकांचं. आता काही जण म्हणतात की सगळ्या पिकांची खरेदी करायला कोणी सांगितली? मोजक्याच पिकांची करा. आता मोजक्याच पिकांचा हा विषय चालू आहे ना, म्हणजे गहू तांदळाचं असं चालू आहे. मग आता तुम्ही म्हणाल की मग गहू तांदळाची खरेदी होते, पण गहू तांदळाची खरेदी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची होते का? महाराष्ट्रामध्ये गहू एवढा पिकवला जात नाही, पण तांदूळ तर पिकवला जातो. त्यांचे होते का? तर नाही होत. तांदळाची खरेदी कुठे होते? पंजाब होते, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, काही प्रमाणात पश्चिम बंगाल, या राज्यांमधून तांदळाची खरेदी होते. त्याच्यामुळं ती पण काही सगळ्या देशांमध्ये होत नाही. तर शांताकुमार कमिटीने सांगितलं की 6% लोकांना त्याचा फायदा होतो. म्हणजे गहू तांदळाची जी खरेदी होते त्याच्यामधले आणि 6% ज्यांना फायदा मिळतो त्यातले 84% शेतकरी हे पंजाब हरियाणातले आहेत.
बर. त्याच्यामुळे त्यांना हमीभाव सक्तीचा कायदा केला तर फायदा त्याच लोकांना होणार आहे, फक्त त्या 6% लोकांना होणार आहे. ओके ओके. मग तुम्हाला असं जे वाटतं की बाबा हमीभाव सक्तीचा कायदा पूर्ण देशभरात लागू होईल आणि त्याचा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना पण फायदा होईल, तर असं होणार नाही. हा त्याच्यातला गेम आहे. की महाराष्ट्रात असा एक कायदा झाला होता. बरोबर. माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी असा एक कायदा केला होता की महाराष्ट्रात MSP न म्हणजे हमी भावानं खरेदी करण्यात येईल. ते काय होता कायदा आणि त्या कायद्याचं पुढे काय झालं? भावाचा कायदा करावा अशी जी मागणी आहे, तर तशा प्रकारचा कायदा महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेला आहे बर 2019 मध्ये. बर. तो कायदा काय होता की बाबा हमी भावापेक्षा जर कमी दराने जर कोणी खरेदी केली तर तो फौजदारी गुन्हा मानला जावा. बर. म्हणजे एखाद्या व्यापारी आहे, आडते आहे, त्यांनी जर हमी भावापेक्षा कमी दराने जर खरेदी केली तर तो फौजदारी गुन्हा त्याच्यावर दाखल होईल आणि त्याला शिक्षा होती की बाबा 1 वर्षाचा तुरुंगवास आणि 50,000 रुपये दंड अशी त्याला शिक्षा होती. आणि तो कायदा लागू झाला, म्हणजे संमत झाला विधिमंडळामध्ये. ज्यावेळेस ऍक्च्युली अंमलबजावणीची वेळ आली त्यावेळेस सगळे व्यापारी त्याच्या विरोधात उभे राहिले, त्यांनी लिलाव बंद पाडले आणि ते खरेदीच बंद केली. सरकारला तो कायदा मागे घ्यावा लागला. मग व्यापाऱ्यांनी विरोध का केला? व्यापाऱ्यांनी विरोध अशासाठी केला की बाबा समजा तुमच्या धोरणामुळे जर रेट कमी झाले, ते समजा खाद्यतेलाची आयात करून सोयाबीनचे रेट पाडले, हो, मग आता सोयाबीनचे रेट MSPच्या खाली गेले, हो, तुम्ही व्यापाऱ्यांना काय सांगताय की MSPनीच खरेदी करायला पाहिजे. आता ह्याचा व्यापाऱ्यांचा दोष आहे का की सरकारने खाद्यतेल आयात केली, सरकारला निवडणुकीमध्ये मताची जी गणित आहेत ते बघून त्यांना सगळ्याचे रेट पाडायचे होते आणि मग सरकारने शेतमालाचे दर पाडले, ते MSPच्या खाली गेले आणि तुम्ही व्यापाऱ्यांना सांगताय की तुम्ही मात्र MSPनी खरेदी करा, तर ते परवडणारच नाही. मग तुम्ही त्यांना सक्ती करू शकता की MSPनी खरेदी करा म्हणून, पण तो जर म्हणला की मी खरेदीच करणार नाही तर तुम्ही बकोटीला धरून म्हणणार आहे का नाही तुला खरेदी केलीच पाहिजे. तो त्याचा फायदा तोट्याचा विषय आहे. मध्ये जर खरेदीतून विड्रॉ झाली, समजा असं आपण मान्य करू की हे हमीभाव सक्तीचा कायदा झाला तर काय होईल? तर हमीभाव सक्तीचा कायदा झाला आणि अशी जर परिस्थिती आली, समजा सरकारची जी काही धोरणं आहेत, आयात निर्यातीची धोरणं, त्याच्यामुळे शेतमालाचे दर पडतात, त्याच्यामुळे दर पडले किंवा काही नैसर्गिक आपत्ती असेल किंवा आंतरराष्ट्रीय घरावर काही घडामोडी झाल्या आणि इथल्या सरकारने सपोर्ट केला नाही, त्याच्यामध्ये रेट खाली झाले, ह्याच्यामध्ये व्यापाऱ्यांचा काही दोष नाही आहे. त्यामुळे व्यापारी जर म्हणले की बाबा ह्या कारणामुळे जर त्या शेतमालाचे दर MSP पेक्षा खाली आहेत आणि जर तुम्ही आम्हाला सांगत असाल की नाही कायदा आहे म्हणून तू खरेदी कर, तर आम्ही खरेदीच करणार नाही. 1 वर्ष आम्ही खरेदी नाही केलं तर आमचं काही बिघडत नाही, पण 1 वर्ष खरेदी नाही झालं तर शेतकऱ्याचं बिघडेल की नाही? बरोबर. त्याच्यामुळे मग ते खरेदीतून विड्रॉ होतील. खरेदीतून जर विड्रॉ झाला तर मग ह्याच्यामध्ये मग MSP कायद्याप्रमाणे ही जबाबदारी कोणाची आहे? मग सरकारची जबाबदारी. सरकारने खरेदी करायला पाहिजे. ते सरकार खरेदी करत नाही, आपल्याला अनुभव आहे आतापर्यंत. गहू तांदळाचीच करत नाही, सोयाबीनची करत नाही, कापसाची करत नाही, आपल्याला अनुभव आहे. त्याच्यामुळे मग त्या केसमध्ये सरकारला हे परवडणार नाही. आपण जसं आता विचार केला सरकारकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये, त्यामुळे सरकार त्या शेतमालाची खरेदी करणार नाही. मग आता बाजारामध्ये अशी सिच्युएशन येईल की व्यापारी म्हणतात की कायद्याचा धाक आहे, आम्ही MSP पेक्षा खाली खरेदी करू शकत नाही, सरकार तर करणार नाही खरेदी. ह्या केसमध्ये शेतकऱ्यांनी कुठे जायचं? शेतकऱ्याची अवस्था काय होईल? घरकाना घाटकाची अवस्था होईल. त्यामुळं महाराष्ट्रातल्या शेतकरी संघटनांचा ह्याला काही पाठिंबा नव्हता या कायद्याला, विरोधच होता. तर ह्याच्यामध्ये मग प्रॅक्टिकल अडचण काय होईल? ती शेतकऱ्यांची अडचण होईल की इलिगली खरेदी विक्री सुरू होईल की व्यापारी म्हणेल की अधिकृत व्यवहार करायचा नाही, पण मी तुम्हाला रेट पाडून ते खरेदी करतो. ह्याच्यामध्ये दुसरं एक हे आहे की हे हमी भावाच्या खाली खरेदी करणं हा त्यापेक्षा आता सुद्धा गुन्हाच आहे. म्हणजे असं काही नाही की आपल्याला हा नवीन कायदा फडणवीसांनी काय केला होता की तो फौजदारी गुन्हा केला होता. ओके. आताचा बाजार समिती कायद्यामध्ये सुद्धा हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी करणं हा गुन्हाच आहे. आणि त्याला शिक्षा काय आहे तर त्या खरेदी करणाऱ्याचं लायसन्स आहे ते रद्द होईल किंवा सस्पेंड होईल, रद्द होईल, एवढी शिक्षा आहे. ह्या कायद्याची अंमलबजावणी होते का आता? तर नाही होत. आतापर्यंत तुम्ही सांगा की किती त्यांचे लायसन्स सस्पेंड झाले, किती ठिकाणी हे झाले. अशी ज्यावेळेस सिच्युएशन येते त्यावेळेस शेतकऱ्यांची मागणी काय असते की बाबा काही का असे ना खरेदी करा ना, आम्हाला पैसे द्या, कारण आता आमची अडचण आहे, आम्हाला पैसे पाहिजेत. त्याच्यामुळे ह्याची अंमलबजावणीच होणार नाही. दुसऱ्या ह्याच्यातल्या अंमलबजावणीमधला एक दुसरा घटक काय की महाराष्ट्रासारख्या राज्यात जर आपण विचार केला तर 40 ते 50% शेतीमालाच्या खरेदी विक्रीचा जो व्यवहार आहे ते असे लोक करतायत की ज्यांच्याकडे लायसन्सच नाही अधिकृत. म्हणजे ते विदाऊट लायसन्स खरेदी विक्रीचे व्यवहार करतात. मग ते तुमच्या ह्याच्याकडे नाहीच आहेत ना, तुमच्याकडे नोंदणीच नाही त्यांची. म्हणजे ज्यांची नोंदणी नाही तर त्यांनी कायदा पाळला काय नाही पाळला त्याच्यावर कंट्रोलच नाही करू शकत. तुम्ही ज्यांच्या कोणाकडे कंट्रोल करू शकता, ज्यांनी तुमच्याकडे लायसन्स घेतलं त्यांच्याकडे कंट्रोल करू शकता. प्रॅक्टिकल ही एक अडचण आहे. आणि तिसरी एक अडचण आहे की बाबा FAQ ज्याला आपण म्हणतो, म्हणजे फेअर ॲव्हरेज क्वालिटीचा जो माल आहे त्या मालाला MSP लागू असते. उद्या मी कुठल्याही क्वालिटीचा माल पिकवला आणि तुम्ही म्हणलं की MSP ने खरेदी करा, असं नाही होत. म्हणजे डागी वगैरे असेल तर काडी कचरा असेल तर तो MSP ने नाही होणार. किंवा MSP ने किती टक्के माल खरेदी करा ह्याचं पण बंधन आहे ना.
की जे मी आता सांगितलं की सरकारची आर्थिक ताकद आणि इन्फ्रास्ट्रक्चर हे बघितलं तर 10 ते 15% याचे काही बंधन आहे ते. तर मग हा जो FAQ क्वालिटीचा मालच तुम्ही MSP खरेदी होऊ शकतो. मग असं जर असेल तर मग आता प्रॅक्टिकली काय होतं की शेतकरी ॲफिडेविट लिहून देतं की माझा माल नॉन FAQ आहे, हे मी लिहून द्यायला तयार आहे, पण माझा माल घे बाबा, मला तर पैशाची अडचण आहे, हे कर. म्हणजे फक्त नॉन FAQ हे 5 शब्द टाकले त्याच्यात तुमचा कायदा गेला. त्यामुळे हे कागदावर खूप चांगलं वाटतं की हमी भावसक्तीचा कायदा झाला की सगळे प्रश्न सुटतील, परंतु प्रत्यक्षात असा कायदा अर्थशास्त्राला धरून नाही, तो शेतकऱ्यांचं नुकसान करणार आहे, त्याच्यातनं फायदा काही होणार नाही. आणि ह्याच्यामध्ये हे प्रॅक्टिकली अडचणी आहेत की ज्याच्यामुळे कायद्याची अंमलबजावणी होणार नाही. एकच होईल, गुटखाबंदीचं काय झालं, गुटखा सगळीकडे मिळतो की नाही, दारूबंदीचं काय झालं, दारू सगळीकडे मिळते की नाही. ज्यावेळेस आपण अशी बंदी घालतो त्यावेळेस मग महसूल यंत्रणा असेल, पोलीस यंत्रणा असेल, पर्यटन यंत्रणा असेल, त्या यंत्रणेचं फावतं आणि शेतकऱ्यांचं, व्यापाऱ्यांचं, या सगळ्या बाजारघटकांचं शोषण सुरू होतं. त्याच्यामुळे हे कायदा करणं हे काही काम नाही. आता सर मग आता मुद्दा काय आहे? ठीक आहे, आता तुम्ही हे सगळी कुठून आम्हाला सांगितलंय. मुद्दा असा आहे मग की आता याच्यातनं मार्ग तर काढावा लागेल ना काही ना काहीतरी, की हे सातत्यानं असं चालत राहणार. एकीकडे शेतकरी रस्त्यावर उतरणार, सरकार त्याला पोलीस बळाचा वापर करून रोखणार, शेतकऱ्यांविरुद्ध दडपशाही सगळं अवलंबली जाणार. मग याच्यातनं प्रश्न कसा सुटणार आहे? आता ह्याच्यात आपण ह्याच्याकडे की बाबा ह्याच्यातनं कोणती मार्ग कसा ह्याच्यातनं सोल्युशन काय? तुम्ही एकीकडे म्हणताय की शेतकऱ्यांचे प्रश्न तर बरोबर आहेत, बरोबर, त्यांचा प्रॉब्लेम जेन्युइन आहे आणि ते खूप मोठा अरिष्ट आहे, आणि त्यातनं जे सुटण्यासाठी म्हणून जी मागणी करतात ती मात्र चुकीची असं तुम्ही म्हणताय. म्हणजे ह्याच्यातनं मार्ग कसा काढायचा आणि ह्याच्यात मग सरकारचा काही रोल आहे की नाही, सरकारची जबाबदारी आहे की नाही. तर ह्याचे आपण 2 भाग करू. एक तर जे आंदोलन करतायत त्याचे प्रामुख्याने पंजाबमधले शेतकरी करतायत, किंवा त्याला आपण असं म्हणू की ते पंजाब हरियाणा त्या प्रदेशातले जे शेतकरी आहेत त्यांचा प्रॉब्लेम पूर्णपणे वेगळा आहे आणि इतर राज्यातला, महाराष्ट्रासकट इतर राज्यामधला प्रॉब्लेम वेगळा आहे. आपण जरा 2 ह्याच्यामध्ये ते विचार करू. तर पंजाबमधल्या शेतकऱ्यांचा जो प्रॉब्लेम आहे तो सोडवण्यासाठी काय करता येईल, आणि ह्याच्यावर अनेक तज्ज्ञांनी ह्याच्यात विचार मांडलेले आहेत. काही नवीन हे नाही आहे, सरकारला हे माहीत आहे. तर ह्याच्यामध्ये आता प्रॉब्लेम काय की बाबा गहू तांदळावरचा फोकस बदलून हमी भाव खरेदीचा हा कडधान्य तेलबियांवर आणला पाहिजे. ह्याचा अर्थ काय की पंजाबमधली पीक पद्धती बदलली पाहिजे, हा त्याच्यातला उपाय आहे. म्हणजे पंजाबचं पण आता जे काही वाताहत झाली ती त्या पीक पद्धतीच्या सापळ्यामध्ये अडकल्यामुळे झाली. त्यामुळे ह्याच्यातलं सोल्युशन काय आहे तर पीक पद्धती बदलली पाहिजे. मग आता प्रश्न लोकांचा काय असतो, शहरी लोकांचा, की मग त्या शेतकऱ्यांना एवढं कळत नाही का म्हणजे पीक पद्धती का बदलत नाही. पण समजा कोल्हापूर जिल्ह्यातला एक शेतकरी आहे, तो ऊस लावतोय आणि कारखाना त्याला चांगला रेट देतोय, आणि आपण त्याला म्हणलं की बाबा नाही, ह्या ऊसामुळे पाण्याचं खूप नुकसान होतंय, जमिनीचं नुकसान होतंय, पाणी खूप लागतंय, आणि ऊस आपण इकडे बिहारमध्ये पिकू, दिसेला आपण कडधान्य आणि तेलबियाची गरज आहे, तुम्ही काय करा, उद्यापासून तूर लावा ह्याचं खरीपापासून. तर तो शेतकरी करेल का? ऊस सोडून तूर करेल का? तर नाही करणार. ऊसामध्ये त्याला खात्री आहे ना की मी ऊस पिकवला, FRP हा रेट आहे आणि कारखाना माझा ऊस घेऊन जाणार. तुरीमध्ये तुमची हमी आहे का? तुरीमध्ये तुमचा आधीचा अनुभव काय आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं की तूर पिकवा, देशाला स्वयंपूर्ण करायचंय, तुम्ही पाहिजे तेवढी तूर पिकवा, आम्ही ते खरेदी करू. प्रत्यक्षात वेळ आली त्यावेळेस मात्र त्यांनी हात वर केले, म्हणजे तूर उत्पादक शेतकरी तोट्यात आले. मग तो शेतकरी आता आयुष्यात तरी परत तूर लावाल का? तो ऊसच लावणार ना. त्याच्यामुळे पीक पद्धतीत बदल करणं हा एकट्या शेतकऱ्याच्या हातातला विषय नसतो, हा राज्यकर्त्यांचा आणि धोरणकर्त्यांचा विषय आहे. म्हणजे त्यासाठी काय पाहिजे, त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती पाहिजे आणि एक लॉंग टर्म धोरण पाहिजे, लांब पल्ल्याचं धोरण पाहिजे, त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी पाहिजे, सातत्य पाहिजे. आणि हे करण्यासाठी एक कालबद्ध कार्यक्रम पाहिजे. तुम्हाला भात आणि गव्हाचं उत्पादन वाढवायचं होतं की नाही, त्यावेळेस तुम्ही कालबद्ध कार्यक्रम केला की नाही, त्यासाठी काय केलं, नवीन वाण डेव्हलप केले, ते शेतकऱ्यांना ते लावण्यासाठी तंत्रज्ञान दिलं आणि शेतकरी जे पिकवतील त्याच्या खरेदीची हमी घेतली. ते तुम्ही कडधान्य आणि तेलबियाबद्दल करू शकता ना. नवीन वाण डेव्हलप करा, ते शेतकऱ्यांना तंत्रज्ञान द्या आणि ते जे पिकवतील त्याच्या खरेदीची हमी घ्या. हे जर तुम्ही हमी घेतली, म्हणजे जे भात गव्हाबद्दल तुम्ही केलं ते जर कडधान्य तेलबियाबद्दल केलं आणि त्याच्यामध्ये सातत्य ठेवलं तर ते शेतकरी बदलतील ना, पीक बदलतील. पण ते एका वर्षात होणार नाही, एका ह्याच्यात होणार नाही. आताचा शेतकऱ्यांचा अनुभव हा वाईट आहे, सरकार आपला शब्द पाळत नाही, सरकारची नियत साफ नाही आहे. त्याच्यामुळं तिथली पीक पद्धती जर बदलायची असेल तर तो शेतकऱ्यांपेक्षा सरकारच्या हातातला विषय आहे. त्याच्यामुळे ह्याच्यातलं सोल्युशन काय, तिथली पीक पद्धती बदलली पाहिजे. त्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत, सरकारने एक लॉंग टर्म धोरण आखलं पाहिजे. ते झालं तर ते शेतकरी शिफ्ट होतील ना, कारण ते काय आधी दुसरी पिके पिकवतच होते ना. तेव्हा पंजाबमधल्या शेतकऱ्यांसाठी मग एक सेपरेट पॅकेज दिलं पाहिजे, 10,000 कोटींचं पॅकेज दिलं पाहिजे 3 ते 5 वर्षांसाठी, आणि तो पीक पद्धत बदल केला पाहिजे की जेणेकरून मग आताची जी सिस्टीम तुम्ही विड्रॉ करताय भात गव्हाची, त्याच्यामुळे त्यांचं जे नुकसान होणार आहे त्याच्यापासून त्यांना संरक्षण मिळेल. मग त्यांना प्रोटेक्शन पाहिजे ना, भात गव्हाच्या पीक पद्धतीमध्ये त्यांना प्रोटेक्शन मिळतंय,
ते प्रोटेक्शन जर तुम्ही काढून घेणार असाल तर इकडे दुसरं प्रोटेक्शन दिलं पाहिजे. मग ते ते न करता त्याच्यातलं काहीच करायचं नाही आणि सरकारला मात्र पीक पद्धतीत बदल हवाय आणि हमी भाव खरेदीचं झंझट नकोय, असं होणार नाही ना. मग शेतकरी काय म्हणतील की हातचं सोडून पाहिजे त्याच्यामुळे कशाला पळायचं. म्हणून तो क्रायसिस आता जो आहे त्यातून सुटायचा असेल पंजाबच्या ह्याच्यातनं तर तो पीक पद्धतीत बदल करायला पाहिजे आणि त्यासाठी सरकारने राजकीय इच्छाशक्ती आणि लॉंग टर्म धोरण पाहिजे आणि त्याच्यामध्ये हे धोरणात्मक पुढाकार घेतला पाहिजे, तो प्रश्न सुटेल. आता प्रश्न राहिला इतर राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी काय करायला पाहिजे. आता सरकार फक्त 6% लोकांनाच हमी भाव खरेदीचा फायदा. आता अर्थात ह्याच्याबद्दल पण वाद आहेत बरेच. काही लोकांचं म्हणणं आहे की हे शांताकुमार कमिटी जी आहे ती सरकारने स्थापन केलेली होती, सरकार भाजपचेच खासदार होते, त्यामुळे सरकारला अनुकूलतेने रिपोर्ट दिला आणि 6% नाही खूप लोकांना मिळतो. पण आपला इथला प्रॅक्टिकल अनुभव आहे की 6% इकडे तिकडे होईल पण खूप कमी टक्के लोकांना मिळतं, ह्याच्याबद्दल तर एकमत आहे. बाकीचा जो सगळा वर्ग राहतो त्यांना पण ह्याचा फायदा मिळाला पाहिजे ना. तर ठीक आहे, खरेदी करणं हा काही एकमेव उपाय नाही. खरेदीतल्या अडचणी आपण बघितलं, ह्याच्यातनं पर्याय काय काढता येतील. एक भावांतर योजना एक आहे की तुम्ही खरेदी प्रत्यक्षात करायची नाही पण जो हमी भाव आणि बाजार भावातला जो डिफरन्स आहे तो शेतकऱ्यांच्या अकाउंटवर जमा करणे हा एक पर्याय असू शकतो. दुसरा एक पर्याय आहे की तुम्ही शेतकऱ्यांना काही पिकांसाठी इन्सेंटिव्ह द्या. म्हणजे तुम्हाला कडधान्य आणि तेलबियाचं उत्पादन वाढवायचं त्यासाठी तुम्ही इन्सेंटिव्ह द्या त्यांना. म्हणजे तुम्ही रेट काहीतरी मिळेल तो मिळेल बाजारामध्ये पण तुम्ही हे पिकवल्यानंतर तुम्हाला इन्सेंटिव्ह मिळेल किंवा ह्या पिकांसाठी एक वेगळं पॅकेज मिळेल किंवा तुम्ही त्यांना इन्कमचा सपोर्ट द्या. बरोबर की तुम्ही खरेदी करू शकत नाही परंतु त्यांना तुम्ही जसं आता 6,000 रुपये देता PM किसान सारखे तशी काहीतरी यंत्रणा मेकॅनिझम हे करून तुम्ही त्यांना इन्कम सपोर्ट देऊ शकता. किंवा तुम्हाला स्वतःला खरेदी करायची नाहीये तुम्ही खाजगी खरेदीदारांना सांगा की तुम्ही ही खरेदी करा आणि वरचा जो तोटा असेल तो आम्ही तुम्हाला इतर मार्गाने तुमची भरपाई करू. किंवा ह्याच्यात एक मार्ग आहे की राज्यांनी खरेदी करावी त्याचा जो तोटा आहे तो सरकारने भरून काढावा. ह्याच्यातनं काय होईल की सरकारवर जो आर्थिक बोज येईल तो खूप कमी येईल. आपण जे म्हणतो ना 23 पिकांची खरेदी करणं हे अशक्य आहे. त्याच्याऐवजी हा हे करू शकतो की बाबा तुम्ही खाजगी ते खरेदी करतील आणि त्याच्यातला जो डिफरन्स आहे तो सरकार बेअर करेल. म्हणजे हे अशा मार्गाने सरकार ह्या ज्या पिकांना हमीभावाचा फायदा मिळत नाही अशा पिकांना शेतकऱ्यांना हमीभावाचा फायदा मिळवून देऊ शकतं. म्हणजे तुम्हाला इंटरेस्ट कशात आहे, हमीभाव मिळण्यात इंटरेस्ट आहे का खरेदी करण्यात इंटरेस्ट आहे. तर सरकार जर खरेदी करू शकत नसेल तर इतर मार्गाने त्यांनी ते हमीभाव मिळतील ह्याची व्यवस्था करायला पाहिजे. मुळात शेतमालाची खरेदी विक्री करणं हे काही सरकारचं काम नाही. सरकारचं काम काय आहे की धोरणं ठरवणं, धोरणात्मक तटबंदी भक्कम करणं आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणं हे सरकारचं काम आहे. तर मुळात हमीभाव काय आहे की हमीभाव म्हणजे किमान संरक्षण आहे किंवा बाजारामध्ये रेट जर ह्याच्यापेक्षा खाली गेले तर किमान तुम्हाला एवढा रेट तरी मिळेल. म्हणजे किमान तुमचं नुकसान भरून निघेल अशी ती रक्कम आहे ती हमीभाव. आता हमीभाव कसे काढले जातात त्याच्यामध्ये किती गडबडी होतात हा एक वेगळा विषय, त्याच्याबद्दल आपण स्वतंत्र बोलू. पण हे हमीभाव हे किमान संरक्षण आहे. आता शेतकरी आपण ते कमाल संरक्षण सारखं आपण मागतोय. हमीभाव हे किमान संरक्षण आहे आणि ते कधीतरी करायचा अपवादात्मक परिस्थितीमध्ये करायचा उपाय आहे, तो काही दरवर्षी करायचा उपाय नाहीये. म्हणजे ह्याच्यामध्ये सरकारला काय करायला पाहिजे की एखाद्या पिकाचे जे रेट आहेत ते हमीभावाच्या खाली जाऊ नयेत ह्याच्यासाठी धोरणात्मक तटबंदी भक्कम केली पाहिजे. म्हणजे एखाद्या पिकाचे रेट हमीभावापेक्षा खाली गेलेच नाहीत तर सरकारला खरेदी करण्याची आवश्यकताच नाहीये. त्यामुळे सरकारला जर खरेदी करायचं झंझट नको असेल तर ते रेट हमीभावापेक्षा वर पाहिजेत ह्याच्यासाठी सरकारने प्रयत्न करायला पाहिजे. आता ह्याच्यात तुमचं म्हणणं असेल की हे सरकारने कसं करायचं. मग मी तेच माझं सरकारने हे कसं करायचं तर सरकारमुळे रेट पडतायत ना, सरकारच्या धोरणांमुळे सरकारच्या धोरणामध्ये रेट पडत असतील तर ती धोरणं बदलली पाहिजेत. म्हणजे आता आयात निर्यातीबद्दलची जी काही धोरणं आहेत तर ते आपण जर बघितली मागच्या काही वर्षामध्ये तर सरकारला निवडणुकांवर डोळा आहे, तिथं मतं पाहिजेत. त्याच्यामुळे मग शेतमालाचे रेट पाडायला पाहिजेत कारण महागाईचं हे कमी करायचंय. मग महागाई कमी करण्यासाठी शेतमालाचे दर पाडायचे हा एक कलमी कार्यक्रम आहे आणि हे सरकारचं धोरण आहे. त्याच्यामुळं निर्यात बंदी, वाटेल तेवढी बेसुमार आयात ह्याच्यामध्ये सातत्य आहे, त्याच्यामुळे शेतमालाचे रेट पडतात. आता 2020-21 मध्ये आपला एक्सपोर्ट ग्रोथ रेट जो होता तो 17% होता, तो 22-23 मध्ये 6%वर आला. 17%वरून आपण 6%वर आलो म्हणजे तेवढी आपली निर्यात कमी झाली ना. म्हणजे थेट फटका कोणाला बसला, शेतकऱ्यांना बसला. म्हणजे कांदा निर्यात बंदी केली, कांद्याचे रेट गडगडले. खाद्यतेलाची आपण आयात केली, सोयाबीनचे रेट गडगडले. असं प्रत्येक पिकामध्ये जर आपण कोरिलेशन काढलं तर सरकारच्या आयात निर्यातीच्या धोरणामुळे हे रेट पडलेले आहेत आणि हमीभावापेक्षा खाली गेले. त्याच्यामुळे जोपर्यंत हे धोरणं बदलत नाहीत, आयात निर्यातीची जी धोरणं आहे ती शेतकऱ्यांच्या बाजूनी सरकारचं इंटरव्हेन्शन पाहिजे. तर ते जर झालं तर ते रेट हमीभावापेक्षा वर राहते. ते जर करायचं नाही म्हणजे हे एक भांड आहे, त्याला खाली आयात निर्यातीचं एक बीळ पडले आणि वरून तुम्ही हमीभावाची धार होतच राहील तर काय होणार आहे, ते पाणी सगळं खाली निघून जाणार आहे ना. त्यामुळे जोपर्यंत सरकार धोरणात्मक पातळीवरती
ह्याच्यावरती काम करत नाही, आयात निर्यातीच्या धोरणावरती, तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही. ह्यासाठी सरकारने काय करायला पाहिजे, एक स्वतंत्र एक यंत्रणा उभी करायला पाहिजे, जशी आयोगासारखी स्वायत्त, की ज्याच्यामध्ये सरकारला समजा एखाद्या शेतीमालाच्या आयात निर्यातीबद्दल निर्णय घ्यायचा आहे, तो सरकारचा अधिकार आहे. तर तो निर्णय घेण्याआधी आता सरकार काय करते, मध्यरात्रीतून डिक्लेअर करतं, शेतकऱ्यांना विश्वासात घेत नाही, कृषी मंत्र्यांना सुद्धा विश्वासात घेतलं जात नाही. वाणिज्य मंत्रालयाच्या पातळीवरती पीएमओ आणि वाणिज्य मंत्रालय ते परस्पर डिक्लेअर होतं, एका रात्रीत निर्णय होतात, सर्जिकल स्ट्राईक होतात. तर त्याच्याऐवजी अशी एक यंत्रणा असावी आयात निर्यातीबद्दल निर्णय घेण्यासाठी, ज्यावेळेस सरकारने तिकडे जायला पाहिजे आणि तिथं शेतकऱ्यांचे प्रतिनिधी असले पाहिजे, सरकारचे प्रतिनिधी असले पाहिजेत, जे काही बाजारातले इतर स्टेक होल्डर्स आहेत, व्यापारी, निर्यातदार, ह्या सगळ्यांचे प्रतिनिधी असले पाहिजेत आणि तिथं चर्चा होऊन ते ठरलं पाहिजे, जेणेकरून मग सगळ्या घटकांचं ह्याची संरक्षण होईल. म्हणजे महागाई आटोक्यात आणणं हे सरकारचं कामच आहे, परंतु त्यासाठी एक बॅलन्स पाहिजे ना. तुम्ही दरवेळेस शेतकऱ्यांचा बळी देऊन जर ते महागाई आटोक्यात आणण्याचं हे करत असाल, त्याच्यामुळे शेतकऱ्यांची मातीच होणार आहे. त्यामुळे आयात निर्यातीच्या बाबतीत जे काही धोरण आहे तिथं असे एक आयोगासारखी स्वायत्त यंत्रणा तयार केली पाहिजे आणि तो धोरणात्मक निर्णय घ्यायला पाहिजे. आणि आयात निर्यातीच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या बाजूनी इंटरव्हेन्शन व्हायला पाहिजे. आणि दुसरं जे आता आपण चर्चा केली की बाबा ज्या पिकांना हमीभावाचं संरक्षण आता मिळत नाहीये, त्या पिकांच्यासाठी इतर पर्यायी मार्गाने आणि शेतकऱ्यांना इन्कम सपोर्ट किंवा इतर इन्सेंटिव्ह देऊन कशी मदत करता येईल ह्यासाठी पण धोरणात्मक निर्णय घ्यायला पाहिजे. हे धोरणात्मक बाबतीमध्ये ह्या दोन गोष्टी झाल्या. आणि तिसरी जी गोष्ट आहे ती ज्याला आपण म्हणतो इन्फ्रास्ट्रक्चरची, तर ते शेतमालाचं आता खूप मोठं नुकसान होतं. बरोबर. म्हणजे 1.5 लाख करोडपेक्षा जास्त किमतीचा शेतमाल हा नासाडी होतो, कारण त्याच्यामध्ये साठवणीच्या सुविधा नाही आहेत. त्याच्यामुळे कोल्ड स्टोरेज असतील, गोदाम असतील किंवा लॉजिस्टिकच्या सुविधा असतील, तर ह्यासाठी एक इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं पाहिजे. पण सर याच्यासाठी तर सरकार प्रत्येक अर्थसंकल्पात आम्ही शेतीच्या पायाभूत सुविधांसाठी अमुक अमुक करोड कोटींची वगैरे गुंतवणूक केली असं सांगत राहतं आणि मग ते होत नाही. आकडे काढून बघा, ते आकडे खूप कमी आहेत. त्याच्यामध्ये फक्त एकट्या सरकारने गुंतवणूक करून भागत नाही, त्याच्यामध्ये खाजगी क्षेत्राने पण गुंतवणूक करायला पाहिजे. आणि खाजगी क्षेत्राने जर गुंतवणूक करायची असेल तर हे जे अत्यावश्यक वस्तू कायद्यासारखे जे कायदे आहेत ते मोडीत काढले पाहिजेत. त्याच्यामध्ये बाजार सुधारणा व्हायला पाहिजेत. तुम्ही शेतकरी कायदे आणून जे काही केलं ते वेगळं त्याचं हे केलं, विपर्यास केला, परंतु बाजार सुधारणा व्हायला पाहिजे. बाजार सुधारणा व्हायच्या झाल्या तर ह्याच्यामध्ये खाजगी गुंतवणूक येईल, खाजगी गुंतवणूक झाली तरच हा प्रश्न सुटेल. त्याच्यामुळे हे एक दुष्टचक्र आहे की बाजार सुधारणा करायची असतील तर ह्याच्यामध्ये काही बदल करावे लागतील आणि ते बदल करायचे असतील तर मग शेतकऱ्यांना संरक्षण द्यावं लागेल. तर सरकारला मग अशा 2-3 आघाड्यांवरती काम करावं लागेल, धोरणात्मक पातळीवरती काम करावं लागेल, इन्फ्रास्ट्रक्चरवरती काम करावं लागेल. आणि ते केलं तर मग हा प्रश्न सुटण्यासाठी एक पोषक भूमी तयार होईल आणि हा प्रश्न कोंडीवरती मार्ग निघू शकेल. तेव्हा पंजाबच्या शेतकऱ्यांना मी सांगितलं की त्याच्यासाठी तो मार्ग आहे आणि इतर शेतकऱ्यांसाठी हा मार्ग आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये सरकारचाच रोल सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि सरकार धोरणात्मक पातळीवरती शेतकऱ्यांच्या बाजूनी आहे की शेतकऱ्यांच्या विरोधात आहे, हा खरा मुद्दा आहे. हमीभावाची सक्ती करणारा कायदा करावा हा काही ह्याच्यातला मुद्दा वाटत नाही. तर या सगळ्या चर्चेतून आपल्याला काय कळालं की शेतकऱ्यांची जी काही मागणी आहे हमीभाव कायद्याची, ती मागणी योग्य नाही आहे, पण याच्यातनं मार्ग काढायचे असतील तर सरकारच्या पातळीवरती ठोस धोरणात्मक तटबंदी उभी करणं गरजेचं आहे. आणि याच्याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील, हमीभावाच्या संदर्भात असतील किंवा एकूणच धोरणांच्या बाबत असतील, तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुम्हाला या एपिसोडबद्दल काय वाटतंय, तुम्हाला या एपिसोड्समध्ये या चर्चासत्रांमध्ये कुठले कुठले विषय यावेळेस वाटतात, कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सर तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल थँक्यू. धन्यवाद.